30 एप्रिल रोजी ऋतुजा कुलकर्णी यांचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचे बालपण मुंबईतच गेले, जिथे त्यांनी विद्यानिकेतन शाळेत आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. शाळेतील अभ्यासात त्या हुशार होत्या आणि नेहमीच उत्साही होत्या. त्यानंतर त्यांनी डी.जी. रुपारेल कॉलेजमधून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच त्या नेहमीच वेगळ्या गोष्टी शिकण्यास उत्सुक होत्या. ऋतुजाचा जीवन प्रवास 2016 हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील मोठा टप्पा ठरले. या वर्षी त्यांनी बॉम्बे टाइम्स फेस फ्रेश हा किताब जिंकला. त्यांच्या सौंदर्य आणि आत्मविश्वासामुळे त्या प्रकाशझोतात आल्या. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन हा किताबही पटकावला. ही कामगिरी त्यांना ग्लॅमरच्या क्षेत्रात नवी ओळख देणारी ठरली. अभिनयाची सुरुवात. ऋतुजाला अभिनयाची खूप आवड होती आणि ती लवकरच पूर्णही झाली. त्यांनी मराठी नाटक हीच तर मिलीची गंमत आहे या नाटकाद्वारे आपल्या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात केली. या नाटकात त्यांनी सुनैना ही भूमिका साकारली होती. त्यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे प्रेक्षक त्यांना ओळखू लागले. यानंतर त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील स्वाभिमान या मालिकेत ज्योती नावाची व्यक्तिरेखा साकारली. या भूमिकेमुळे त्यांना घरोघरी लोकप्रियता मिळाली. या मालिकेनंतर त्यांनी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत अवंतिका नावाची व्यक्तिरेखा साकारली. आज ऋतुजा सण मराठी या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत. कॉन्स्टेबल मंजू या व्यक्तिरेखेत त्यांनी एकदम वेगळी छाप निर्माण केली आहे. मंजूची भूमिका एका धाडसी, जिद्दी आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची आहे, जी प्रेक्षकांच्या मनाला भिडली आहे. अभिनय क्षेत्रात आपले स्थान निर्माण करणारी ऋतुजा आज मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक उभरती तारा ठरली आहे.